हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी मस्त अशी थंडगार लस्सी कशी बनवायची ते। तर बघा, सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये बघा दुपारच्या टायमिंगला खरंच खूप जास्त गरम होतंय। त्यामुळे दुपारच्या टायमिंगला असं वाटतं की काहीतरी थंडगार प्यावं। त्यासाठी बघा मी मस्त घरच्या घरी थंडगार अशी लस्सी कशी बनवायची ते दाखवणार आहे। अगदी घरच्या साहित्यापासून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर लस्सी बनवण्यासाठी इथं मी दही घेतलेलं आहे बघा। हे फ्रेश दही आहे आणि हे दही मी घरच्या घरी बनवलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाहेरून सुद्धा आणू शकता। तर हे दही मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतेय बघा। तर ह्या भांड्यात मी हे दही काढून घेतेय। घरी बनवलेलं दही आहे, त्यामुळे बघा थोडंसं गुठळ्या गुठळ्या झाल्यासारखं दही आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाहेरून आणलं तरी चालेल, पण शक्यतो घरच्या घरी बनवलेलं फ्रेश दही वापरा। इथं साधारणतः अर्धा ते पाऊण लिटर इतकं दही आहे। हे दही मी एका भांड्यात काढले। आता या दह्यामध्ये मी थोडीशी पिठी साखर घालतीये। इथं साधारणतः अर्ध्या वाटी इतकी पिठी साखर आहे। तर ही पिठी साखर मिक्सरला बनवून घेताना मी त्यामध्ये बघा थोडीशी विलायची आणि त्यासोबत अगदी थोडंसं जायफळ घातलं होतं आणि विलायची जायफळ घालून याला छान असं मिक्सरला फिरवून घेतली आहे बघा। ही साखर, ही अर्धी वाटी साखर मी या दह्यामध्ये टाकून घेतेय आणि त्यानंतर त्यासोबतच मी इथं आईस क्यूब घेतेय बघा। इथं मी आईस क्यूबचा एक ट्रे घेतलाय, म्हणजे साधारणतः 8 ते 10 आईस क्यूब आहेत बघा, त्या मी या दह्यामध्ये घालून घेते। आईस क्यूब घातल्यामुळे काय होतं, आपली जी लस्सी आहे ती मस्त अशी थंडगार होते बघा। आता जी रवी आहे त्या रवीने मी ही लस्सी छान अशी घुसळून घेतेय बघा। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लस्सी मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये लस्सी फिरवून घेतली की ती लस्सी होत नाही बघा, ती स्मूदी टाईप होते। त्यामुळे काय करायचं, शक्यतो घरी लस्सी बनवताना रवीने घुसळून घ्यायची, त्यामुळे आपली लस्सी मस्त अशी होते बघा। तर तुम्ही बघू शकता इथं आपली मस्त थंडगार लस्सी तयार आहे। इथं मी लस्सी ग्लासमध्ये काढून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये थंड करून सुद्धा ही लस्सी प्यायला घेऊ शकता बघा, पण मी इथं आईस क्यूब घातलेले आहेत, त्यामुळे आपली लस्सी ऑलरेडी थंड आहे। तर लस्सी मी ग्लासमध्ये काढून घेते बघा। तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी लस्सी दिसायला लागलेली आहे। आता यावरती मी थोडीशी फ्रेश क्रीम घालून घेणार आहे। फ्रेश क्रीम घातल्यामुळे लस्सी आपली मस्त अजून टेस्टी लागते बघा। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती थोडेसे ड्रायफ्रुट्स घातले तरीही चालतील, पण शक्यतो लस्सीमध्ये कोण ड्रायफ्रुट्स घालत नाही आणि मला सुद्धा आवडत नाहीत, त्यामुळे मी घातलेले नाहीत। इथं तयार आहे आपली मस्त थंडगार लस्सी। तर या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा ही लस्सी घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।